नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे अंडा बिर्याणी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. अंडा बिर्याणी बनवण्यासाठी इकडे तांदूळ शिजायला टाकूया आपण. इकडे गॅसवरती पातेलं ठेवलंय. पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये काही खडे मसाले टाकून घेतलेत. स्टार फूल, लवंग, काळी मिरी, तेजपत्ता आणि कढीपत्ता टाकून घेतलाय. छान कढीपत्ता वगैरे तडतडल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. मी जवळपास पाऊण किलो तांदूळ शिजायला टाकणार आहे. त्यासाठी अर्ध पातेलं पाणी उकळायला ठेवलंय. पाणी उकळेपर्यंत लगेचच इकडं अंडे उकडायला ठेवलेत. आता बघा पाण्याला छान उकळी आली आहे. यामध्ये मीठ पण टाकले मी. मीठ टाकायचा व्हिडिओ थोडासा स्किप झाला. पाणी उकळल्यानंतर मी तांदूळ भिजत ठेवले होते. ते तांदूळ टाकून घेऊया यामध्ये. मध्ये मध्ये मी चेक करत आहे तांदूळ शिजलेत का नाही. 80% तांदूळ शिजल्यानंतर आपल्याला हे तांदूळ गाळून घ्यायचे आहेत. बघा तांदूळ आता शिजलेत. आता या तांदळाला आपल्याला काढून घ्यायचे. इकडं आपले अंडे पण शिजलेत. आता बघा आपले तांदूळ पण चांगले शिजलेत आता. आता याला आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे तांदूळ. बघा सर्व तांदूळ मी काढून घेतलेत आणि याच्यामधलं एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते निघून जातं. तेच पातेलं स्वच्छ धुवून मी गॅसवरती ठेवले. पातेलं गरम झाल्यानंतर तेलातल्या पळीनी 5 पळी तेल टाकलंय. तेल छान गरम झाल्यानंतर मीडियम साईजचे 3 कांदे कापून यामध्ये टाकलेत. आता यामध्ये अद्रक लसूण पेस्ट पण टाकून घेऊया. अद्रक लसूण व कोथिंबीर टाकून वाटून घेतलं होतं ही पेस्ट मी. आता याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. परतत आहे ना तोवरच मी लगेचच अंड्याची साल काढून घेतलेत. आता यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या टाकल्यात मी. याला कंटिन्यू फिरवत राहायचंय, खाली बुड लागू द्यायचं नाहीये. कांद्याला लालसर रंगावरती परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण मीडियम साईजचे 3 टोमॅटो टाकून घेऊयात. बारीक कट करून घेतलेत मी, ते टाकून घेऊयात. टोमॅटोला पण छान परतून घ्यायचंय. टोमॅटो शिजण्यापुरतं मीठ टाकलंय मी. 2 चमच इतकं मीठ टाकलंय. आता याला छान परतून घेऊया. अधूनमधून आपल्याला फिरवत राहायचं आहे. खाली बुड लागतं त्यामुळे. टोमॅटो पण आपला छान मऊ झालाय. आता यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊयात. 2 चमच लाल तिखट, 2 चमच काळं तिखट, 2 चमच मीठ. मीठ आधी टोमॅटो शिजताना टाकले त्यामुळे कमी टाकलंय मी मीठ. 1 चमच हळद, 1 चिकन मसाल्याची पुडी आणि 2 घरकुल मसाला पुडी टाकलेत मी. आता याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला. मसाला पण छान शिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर टाकतेय मी मसाल्यामध्येच. आता मसाला आपला छान परतलाय. तेल पण सुटत आहे. 8 अंडे उकडायला ठेवले होते मी. ते अंडे टाकून घेऊयात. अंडे उकडल्यानंतर त्यावरची साल पण काढून घेतली मी लगेचच. आता अंडे टाकून घेऊयात. या मसाल्यामध्ये मस्त फ्राय करून घेऊयात. अर्धा कप इतकं पाणी टाकलंय मी यामध्ये आणि या मसाल्याला छान शिजवून घ्यायचं फिरवून. आता मसाला आपला तयार आहे. गॅस पूर्ण बारीक करायचा आहे आपल्याला आता आणि वरतून जे भात आपण चाळणीवरती गाळत ठेवला होता ते भात टाकून घ्यायचं यामध्ये. छान असं मोकळा मोकळा भात टाकून घ्यायचंय आपल्याला सुटसुटीत करून. मी सर्व भात टाकून घेतलाय. आता याला हाताने छान सेट करून घेऊया. ताट ठेवून याला झाकून घेऊया चांगलं. तांदूळ टाकल्यानंतर एक 5 मिनिटं झाकण ठेवून बारीक गॅसवरती ह्याला असं स्टीम होऊ देऊया. 5 मिनिटानंतर बघा मस्त बिर्याणी तयार आहे. मी तुम्हाला काढून दाखवते. बघा एकदम तांदूळ पण छान मऊसूत शिजलेत आणि मोकळे पण झालेत. अंड्याला मसाला पण खूप छान लागलाय आणि चवीला तर खूपच मस्त लागते ही बिर्याणी. एक वेळा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.